नमस्कार. पैसा के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय सोन्याचा. असं म्हणावं वाटतं, अरे सोन्या रे सोन्या, कुठवर जाशील तू, सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलायस तू. म्हणजे हसण्याचा विषय नाही आहे किंवा गमतीचा विषय नाही. आज खरंच सांगतो, 1,00,000 रुपयाच्या पार गेलेलं सोनं सर्वसामान्यांनी खरेदी करावं अशक्य होऊन बसलंय. म्हणजे ग्रॅम म्हटलं तरी 10,000 रुपये ही आजची कंडिशन आहे. मग विचार करा, सोनं खरेदी करणार काय? जसं जसं सोनं वाढत चाललंय तसं तसं खरेदी करणाऱ्यांपेक्षा ते सोनं विकणाऱ्या लोकांची संख्या वाढायला लागली, असे रिपोर्ट अनेक सोनारांकडून तुम्हाला ऐकायला मिळतील. पण मग हे नेमकं सोनं इतकं का वाढतंय? म्हणजे सोन्याची किंमत इतकी का वाढते? काय कारण आहे त्याच्या पाठीमागे? याचाच विचार, याचाच विषय आज आपण घेऊन आलो आहोत. आणि याची काही कारणं जी आहेत ती इथे मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून जी माहिती मिळाली ती तुमच्याबरोबर शेअर करण्याचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे नक्की शेअर करा. फक्त एक माहिती म्हणून का होईना तुम्ही शेवटपर्यंत हा विषय आणि हा व्हिडिओ बघा. याच्यातून फार मोठं नॉलेज मिळेल अशातला भाग नाही, पण किमान एवढं तरी नॉलेज तुम्हाला नक्की मिळेल याची गॅरंटी देतो की सोनं हे कमी होऊ शकतं का, म्हणजे सोन्याचे भाव कमी होऊ शकतात का. तर तुम्हाला आता सुरुवात सांगतो. म्हणजे अगदीच फार लांब जायची मला इच्छा नाही, तरीसुद्धा 1977 ते 80 या दरम्यान सोन्याची किंमत 500 रुपये ते 1,000 रुपये तोळा होती. 500 रुपये ते 1,000 रुपये तोळा. 77 ते 80 या दरम्यानचं साल सांगतोय मी. हे मी असं का सांगतोय? कारण आज जे 45-50च्या लेवलमध्ये आलेले लोक आहेत त्यांच्या जन्माच्या वेळी, म्हणजे जवळ आता लक्षात आलं असेल तुमच्या, की त्यावेळी ते सोनं 1,000 रुपयाच्या तोळ्यामध्ये विकलं जात होतं. आज ते सोनं 1,00,000 रुपये पार झालं. मग हे का, असं कसं काय झालं? किंवा ह्याचा विचार जो आहे तो आपण आजच्या विषयामध्ये किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा, एवढी विनंती. मग हे सोनं नेमकं, या सोन्याची किंमत जी आहे ती नेमकी कशी वाढते, का वाढते? यातलं पहिलं एक कारण तुम्हाला सांगू, डिमांड अँड सप्लाय. जे लोक थोडंफार इकॉनॉमिक समजतात, जे लोक थोडंसं कॉमर्स लेवलची भाषा, हे कॉमर्सची भाषा समजतात थोडीफार अगदी, त्यांना हे लगेच लक्षात येईल की डिमांड अँड सप्लाय यावरती किमती ज्या आहेत त्या कमी जास्त होत असतात नेहमी. आणि हे अगदी कॉमर्सच असणाऱ्या, कॉमर्सची माहिती किंवा इकॉनॉमिकची माहिती जी आहे ती असणाऱ्याच लोकांना या किमतीचा जो चढ उतार आहे तो कळतो अशातला भाग मुळीच नाही. सर्वसाधारण तुम्ही अगदी भाजी मंडई जरी बघितली किंवा अगदी आडत जरी बघितली, धान्य जिथं येतं तिथं जरी तुम्ही बघितलं तरी लक्षात येईल की माल जो आहे तो जास्त आला तर त्याची किंमत घसरते आणि माल जर तिथे कमी येत असेल तर त्याची किंमत वाढते. सिंपल आहे. सोनं हे निसर्ग निर्मित आहे, ते आपल्याला निर्माण करता येत नाही. त्यामुळे त्याचा सप्लाय जो आहे तो फार लिमिटेड आहे आणि सप्लाय लिमिटेड आहे म्हणून त्याची किंमत वाढते आहे. आणि त्या सप्लायला डिमांड फार आहे, म्हणजे डिमांड जास्त आहे. डिमांड जास्त आली की आपोआप त्या सोन्याची किंमत वाढत जात आहे. म्हणून या सोन्याची किंमत जी आहे ती भयानक वाढतच जात आहे, वाढतच जात आहे. हे पहिलं कारण, डिमांड अँड सप्लाय. या डिमांड अँड सप्लायमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय, डिमांड कुठून येते तर आपल्या सर्वसामान्य लोकांकडून जास्त येते. त्यामध्ये भारत हा अग्रगण्य देश आहे डिमांडमध्ये. म्हणजे जास्तीत जास्त सोनं खरेदी करणाऱ्या देशांमध्ये आपला देश आहे, हे लक्षात घ्या. अग्रेसर देश आहे. कारण आपल्या देशातली परंपरा, ह्या परंपरेमध्येच सोन्याची जी भूमिका आहे ती फार फार मोठी आहे, फार मौल्यवान आहे. म्हणजे अगदी ज्या विषयाचा मला इथे उल्लेख करावा वाटत नाही त्या विषयाचा मी आता इथे उल्लेख करतोय, पण हे सत्य आहे. हुंडा पद्धत अनेक वर्षांपासून, तुम्हाला हे चांगलं आठवत असेल की किती तोळे सोनं हुंडा दिला, किती रक्कम हुंडा दिला, लग्न समारंभाचा विषय चालू आहे. त्यामध्ये तुम्ही विचार करा, 5 तोळे सोनं घातलं, 10 तोळे सोनं घातलं. पूर्वी स्वस्त होतं त्यावेळी या किमती ऐकायला मिळायच्या. आता आजकाल असं झालं, 1 तोळा घातलं तरी 1,00,000 रुपये दिल्यासारखं होतंय. पण ही पद्धत आहे
दुर्दैवाने का होईना पण ती पद्धत असल्यामुळे, आनंदाने असेल काही असेल, पण लग्न समारंभाच्या वेळी बघा तुम्ही या सोन्याची डिमांड आपल्याकडे वाढते. सणवाराला तुम्ही सोनं केलं पाहिजे असं आपल्याकडे अशी परंपरा आहे. त्यावेळी डिमांड वाढते आणि ह्या अशा सगळ्या डिमांडमुळे सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या भारतामध्ये तरी किमान वाढतात एवढं नक्की, हे तुम्हालाही लक्षात आलं असेल. असो, या पाठीमागं आणखी दुसरं काय कारण? दुसरं कारण आंतरराष्ट्रीय कारण आहे. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कारणामध्ये काय आहे तुमच्या माहितीसाठी, तुम्ही जर कधी थोडा जरी अभ्यास केला किंवा थोडं जरी त्याकडे बघितलं की हे सोन्याच्या किमती नेमक्या कोणत्या काळामध्ये वाढतात, तर तुमच्या लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय म्हणजे इतर सगळ्या भारत देश सोडून इतर देशांमध्ये काही अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, भारताची सुद्धा झाली तरी याचा अर्थ काय की युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली, अनिश्चितता निर्माण झाली की तिथे सोन्याचा भाव वाढलेला तुम्हाला नक्की जाणवेल. बघा याचं कारण काय? कारण लोकांना पैसा जो आहे तो कॅशच्या स्वरूपामध्ये किंवा बँकेच्या अकाउंटवरती ठेवायला भीती वाटते. मग त्यापेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक करणं हे फार सेफ वाटतं. म्हणून ते काय करतात, ते सोन्यामध्ये जास्त गुंतवणूक करतात. आणि अशा फक्त लोकांच्या सर्वसामान्यांच्या गुंतवणूक नव्हे तर मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनसुद्धा या सोन्यामध्ये गुंतवणूक करतात आणि त्यामुळे डिमांड वाढते आणि सप्लाय तर मर्यादित आहे, सोन्याच्या किमती वाढत जातात. हे दुसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय अनिश्चितता. चला, तिसरं कारण तुम्हाला आता सांगतो. डॉलर हे फार मोठं कारण आहे सोन्याच्या किमती वाढण्यामध्ये. मग तुम्हाला माहिती आहे अमेरिकेचा डॉलर आहे. मग हे काय आहे नेमकं? आंतरराष्ट्रीय सगळे व्यवहार जे आहेत जवळपास हे डॉलरमध्ये होतात. त्यामुळे सोन्याची खरेदी विक्री सुद्धा आंतरराष्ट्रीय लेवलला डॉलर मार्फतच होते. मग डॉलरची किंमत वाढली की आपोआप भारतामध्ये आपण ज्यावेळी निर्यात करतो किंवा भारतामध्ये जेव्हा सोनं घेतो त्यावेळी ते डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात, ते जास्त द्यावे लागतात. त्यामुळे आपोआप विकणारा जो आहे तो सोन्याची किंमत वाढवूनच विकतो. म्हणजे डॉलरची किंमत वाढली की घेणाऱ्याला सोनं जे आहे ते महाग विकत घ्यावं लागतं. हा साधा सिंपल विषय आहे. त्यामुळे डॉलर वाढला की सोन्याच्या किमती वाढतात, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. ऑब्झर्वेशन करून बघा. चला, म्हणजे इथपर्यंत लक्षात आलं. आता यानंतरचं तिसरं कारण काय आहे याच्या मागे? सोन्याच्या किमती वाढण्यामागे पुन्हा एकदा तोच विषय, डिमांड अँड सप्लाय. डिमांडपेक्षा खरेदी जी आहे ती सोन्याची कोण जास्त करतं? मोठमोठ्या सेंट्रल बँक ज्या आहेत प्रत्येक देशाच्या, आपली रिझर्व्ह बँक सुद्धा सोनं खरेदी करतं. हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. अनेक देशांच्या सेंट्रल बँका ज्या आहेत त्या बँका सुद्धा सोनं खरेदी करतात, कुठलाही देश असू द्या. आणि त्यामुळे त्या खरेदीमुळे त्याची डिमांड ही वाढतच असते, कायम असते. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढत जातात. इथपर्यंत मला वाटतं हे लक्षात आलं असेल की या सोन्याच्या किमती वाढण्यामागे काय काय कारणं आहेत. आता यानंतरचं एक कारण जे आहे ते कारण सुद्धा तुम्हाला फार रिलेट करेल असं मी कारण सांगतो. कदाचित ह्याच्यावरती तुम्हाला तुमचं मतभेद सुद्धा होईल, तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. म्हणजे हे खरं किंवा योग्य वाटतं किंवा नाही, अगदी त्याचं स्वागत असेल. फक्त भाषा जी आहे ती तुमची खरंच म्हणजे आर्थिक विचारांच्या निगडीत असावी एवढीच इच्छा. कारण सांगतो, महागाई. जसजशी महागाई वाढत जाईल तसा लोकांचा इन्व्हेस्टमेंटचा दृष्टिकोन हा बदलत जातो. म्हणजे काय, एखाद्याला जर असं वाटत असेल ना की गाडी घ्यावी, तर तो विचार करतो की गाडी म्हणजे मला एक प्रकारचं ते म्हणजे पैसा घालवण्याचं साधन होऊन जातं. पण त्याच्याऐवजी मी काय करतो, महागाई प्रचंड वाढत आहे, पैसा कमी पडतोय, त्यापेक्षा मी इन्व्हेस्टमेंट करतो गोल्डमध्ये. साधं सिंपल आहे. महागाई जशी वाढेल तसं त्याप्रमाणे लोकांना असं वाटतं की आपला खर्च वाढतोय, त्या खर्चातून बचत होत नाही. सोन्यामध्ये गुंतवणूक करून ठेवली तर ती पुढे आपल्या कामी येईल, म्हणून सुद्धा ते सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळेच सर्वसामान्यांचा कल सुद्धा सोने खरेदीकडे जास्त जातो. म्हणून तुम्ही कधीही बघा, असं तुम्हाला कधी कधी फील होईल एवढी महागाई वाढली आहे पण सोनाराच्या दुकानात कधी कधी गर्दी दिसते. मग हेच कारण आहे, लोकांना सेफ इन्व्हेस्टमेंट वाटतं. ते ॲसेट म्हणजे अर्थात ते किती सेफ आहे, किती देशासाठी चांगलं आहे, तुम्ही काय करता, हा विषय फार वेगळा आहे. आंतरराष्ट्रीय लेवलवरती याच्याबद्दल फार वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्शियल चर्चा होतात.
की सोन्यामधली गुंतवणूक ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे असं सुद्धा म्हणणारे लोक आहेत. डेड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर ते सोनं जे आहे ते व्यवहारामध्ये वापरलं जात नाही, व्यवहारामध्ये कंटिन्यू आणलं जात नाही. ती गुंतवणूक फक्त त्या पर्टिक्युलर संस्था, पर्टिक्युलर व्यक्ती याच्याशीच निगडीत राहते, परंतु त्याचा देशासाठी फार फायदा होत नाही असे सुद्धा म्हणणारे लोक आहेत. पण काहीही झालं तरी इन्व्हेस्टमेंट ही जास्त करून सोन्यामध्ये वाढत आहे आणि त्यामुळे डिमांड वाढत आहे, सोन्याच्या किमती वाढत आहेत. हे मान्य करावं लागेल आणि हे मान्य बरेच जण करतात सुद्धा. आता सगळ्यांच्या म्हणजे जवळपास मला असं म्हणायचं नाही की सगळ्यांनाच त्या गोष्टीची माहिती आहे, पण स्टॉक मार्केट आणि सोनं याचा सुद्धा संबंध आहे. हे सुद्धा एक कारण आहे त्यामागे. सोन्याच्या किमती वाढण्यामागे स्टॉक मार्केट हे सुद्धा कारण आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही बघाल स्टॉक मार्केटमध्ये घसरण चालू होते त्यावेळी सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढल्या जातात. मग एकंदरीत काय स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं? स्टॉक मार्केट म्हणजे एक प्रकारची निश्चितता आणि अनिश्चितता दाखवणारं एक पॅरामीटर आहे असं तुम्ही समजा, प्रमाण आहे असं समजा. जागतिक लेवलवरती अनिश्चितता निर्माण झाली, स्टॉक मार्केट कोसळतो. म्हणजे युद्धजन्य परिस्थिती मगाशी म्हटलं त्याप्रमाणे निर्माण झाली, स्टॉक मार्केट कोसळतं आणि स्टॉक मार्केट कोसळलं की सोन्यामधली गुंतवणूक वाढते. हेच कारण की लोकांना सेफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे आहे, म्हणून सोन्याच्या किमती पुन्हा वाढायला लागतात. म्हणजे शेअर मार्केटसुद्धा याच्यावरती परिणाम करतं. म्हणजे आता मला पुन्हा जर थोडंसं रिकॅप करायचं म्हटलं तर सोन्याच्या किमती का वाढतात याची कारणं जर तुम्हाला थोडक्यात सांगायची म्हटलं तर मी मोजून सांगू शकतो. ती म्हणजे डिमांड अँड सप्लाय, दुसरं आंतरराष्ट्रीय लेवलवरची अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती, डॉलरचं मूल्यांकन वाढत जाणं, त्यानंतर स्टॉक मार्केटची घसरण आणि आपल्या परंपरा या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊन आपल्या इथे किंवा जगामध्ये या सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या सतत वाढत आहेत आणि त्या पुढे वाढतच जातील. म्हणजे मी अगदी काय भविष्यवाणी सांगत नाही किंवा तुम्ही असंही समजू नका, याला रेकमेंडेशन समजू नका की लगेच आता तुम्ही सोन्यामध्ये खरेदी चालू करा, इन्व्हेस्टमेंट त्यातच करा, असं अजिबात नाही. आणि या सगळ्या कारणांमुळेच सोन्याची किंमत ही कायम वाढतच जात आहे. हे तरी कमीत कमी आपल्या लक्षात यावं म्हणून हा एक एपिसोड छोटासा इन्फॉर्मेटिव्ह बनवला. जर आवडला असेल, थोडी जरी तुम्हाला व्हॅल्यू ॲड झाली असेल नॉलेजमध्ये, तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर नक्कीच सबस्क्राईब करून पुढे जा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, सोन्यासारखे राहा आणि शक्य असेल तर सोन्यामध्ये गुंतवणूक करा आणि नसेल तरी अनेक मार्ग आहेत, त्याचाही विचार नक्की करू शकता. धन्यवाद.